300 किलो सोनं लुटणाऱ्या कुख्यात प्रिन्सचा एन्काउंटर, धाडधाड गोळ्या झाडल्या. 300 किलो सोन्याची लूट प्रकरणाचा मास्टरमाइंड कुख्यात गुन्हेगार प्रिन्स कुमार उर्फ अभिजित कुमार STF आणि वैशाली पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले. पटना STF आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा एन्काउंटर झालेला आहे. बिहारच्या हाजीपूर सदर पोलीस ठाण्याच्या हनुमान नगर कॉलनी झालेल्या या चकमकीत प्रिन्स कुमार मारला गेला. मृतक प्रिन्सच्या वडिलांनी नंदकिशोर सिंह यांनी पोलिसांच्या या कारवाईचे खुलेपणाने समर्थन केले आणि पोलिसांना धन्यवाद दिले. मृतक प्रिन्स कुमारचे वडील नंदकिशोर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, पोलिसांनी काही चुकीचे केले नाही. मी नेहमीच पोलिसांना त्याचा एन्काउंटर करण्यास सांगत होतो. कुटुंबाशी त्याचा काही संबंध नव्हता. तो गुन्हेगार होता. पोलिसांनी जे केलं ते 100% योग्य आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या एन्काउंटरनंतर पोलिसांना धन्यवाद दिले आणि या कारवाईचे पूर्ण समर्थन केले. शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी वैशाली पोलीस आणि पटना STFने संयुक्त कारवाई केली. गुप्त माहितीने पोलिसांना कळाले की प्रिन्स हनुमान नगरातील एका घरात लपून राहत आहे. त्यानुसार STF आणि वैशाली पोलिसांच्या टीमने छापा टाकला. छापा दरम्यान प्रिन्सने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तर देत गोळीबार केला, ज्यात प्रिन्स गंभीर जखमी झाला. त्याला सदर रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी त्याच्या एका साथीदाराला हत्यारासह ताब्यात घेतलेला आहे. वैशालीचे SP विक्रम सिहाग यांनी म्हटलं की प्रिन्स उर्फ अभिजित कुमार हुसैना गौरैल पोलीस ठाणा क्षेत्र येथील रहिवासी होता. प्रिन्स कुमार बिहारमधील सर्वात मोठ्या सोन्याची चोरी करणाऱ्या सुबोध सिंहचा जवळचा साथीदार आणि शार्प शूटर होता. त्याच्यावर 30 ते 40हून अधिक गुन्हे दाखल होते, ज्यात चोरी, हत्या, आर्म्स ॲक्टचे गुन्हे समाविष्ट होते. तो अनेक वर्षांपासून फरार होता. 2018मध्ये हाजीपूर कोर्टात एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करून तो फरार झाला होता. त्यानंतर तो बेऊर जेलमध्ये बंद होता. पण 2 सप्टेंबर 2025 रोजी उपचाराच्या बहाण्याने PMCH तो येथे आला आणि तेथून 8 पोलीस कर्मचाऱ्यांना मटण पार्टी देऊन एका खोलीत बंद करून फिल्म स्टाईलमध्ये फरार झाला. त्यानंतर तो पोलिसांच्या तावडीतून सुटला होता. प्रिन्स आणि सुबोध सिंह गिरोहाने देशातील अनेक राज्यातून तब्बल 300 किलोहून अधिक सोनं लुटलं होतं. यात समावेश होता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.